भेदाभेद भ्रम अमंगळ इंदापूरच्या निमगाव केतकीत वारकऱ्यांना शिरखुर्मा देत स्वागत करण्यात आले। इथल्या मुस्लिम बांधवांनी 10 वर्षापासूनची त्यांची परंपरा यंदा जपली आहे। जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचं आज निमगाव केतकीत आगमन झालं आणि यावेळी मुस्लिम चॅरिटेबल ट्रस्ट आणि मुस्लिम युवक संघटनेच्या माध्यमातून हजारो वारकऱ्यांना शिरखुर्माचं वाटप करण्यात आलं। इथला आढावा घेतला आमचे प्रतिनिधी जावेद मुलानी यांनी। जगद्गुरू संत श्रेष्ठ तुकाराम महाराजांचा पालखी सोहळा इंदापूर तालुक्यातील अंतुर्णे येथील मुक्काम आटोपल्यानंतर नागवेलीच्या पानासाठी प्रसिद्ध असलेल्या निमगाव केतकीमध्ये येत असतो आणि या ठिकाणी साधू संत येती घरातोची दिवाळी दसरा या युक्तीप्रमाणे इंदापूर तालुका मुस्लिम चॅरिटेबल ट्रस्ट असेल किंवा युवक संघटना असेल यांच्या वतीनं या वैष्णव भक्तांना शिरखुर्म्याचा वाटप केला जातो। हे शिरखुर्मा हे वाटत असतात गेली अनेक वर्षापासूनची परंपरा आहे। आपण या मुस्लिम बांधवातून जाणून घेऊया की कशा पद्धतीने आपण हा सोहळा राबवत असतो। श्री जगद्गुरू तुकाराम महाराज यांच्या पालखी सोहळ्यानिमित्त प्रतिवर्षी साधारणतः 10 वर्ष झाले इंदापूर तालुका मुस्लिम चॅरिटेबल ट्रस्ट युवक संघटनेच्या माध्यमातून शिरखुर्मा वाटपाचा कार्यक्रम करतो आणि हा कार्यक्रम आमचा रमजान महिना झाल्यानंतर हा पहिलाच हिंदू बांधवांचा मोठा एक सण आपल्या भागामध्ये साजरा केला जातो आणि वारकरी सर्व बांधव आमच्या शिरखुर्म्याचा लाभ घेतात। त्यामुळे आम्ही ही 10 वर्षापासून ही परंपरा जपलेली आहे। आम्हाला यातून सर्व धर्म समभावाची शिकवण आमच्या समाजामध्ये आणि हिंदू बांधवांमध्ये द्यायची हा त्याचा उद्देश। सण आल्यासारखं वाटतं। आम्ही आतुरतेने वाट पाहत असतो की तुकाराम महाराजाची पालखी आपल्या गावी कधी येते। नक्कीच या ठिकाणी हे मुस्लिम बांधव जरी शिरखुर्मा वाटप करत असते तर ते वर्षभर या सोहळ्याची वाट पाहत असतात की आम्हाला शिरखुर्मा वाटपाच्या निमित्त या वैष्णव भक्तांची सेवा करण्याची संधी मिळत असते। जावेद मुलानी, जी24 तास, निमगाव केतकी, इंदापूर। विवेक कात रंग रंगी रंगला सुरंग वैराग्य जायफळ मिळविले अभंग जगद्गुरू संत तुकाराम